नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो मी तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आपण इयत्ता 10वीचा भारतीय कलांचा इतिहास हा चौथा धडा आपण अभ्यासणार आहोत. त्यात सगळ्यात प्रथम आपल्याला 4 मुद्दे बघायचे आहे. पहिला मुद्दा आहे कला म्हणजे काय, दुसरं भारतातील दुक कला परंपरा, 3 भारतातील ललित अंगिक कला परंपरा आणि शेवटचा मुद्दा आहे कला, उपयोजित कला आणि व्यवसायाच्या संधी. हे 4 मुद्दे आपण प्रामुख्याने या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. त्यातील सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे कला म्हणजे काय. 4.1 स्वतःला आलेले अनुभव आणि त्यातून प्राप्त झालेले ज्ञान तसेच मनातील भावभावना इतरांपर्यंत पोहोचवाव्या ही प्रत्येक व्यक्तीची सहज प्रवृत्ती असते. या सहज प्रवृत्तीच्या प्रेरणेतून जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती केली जाते तेव्हा तिला कला असे म्हटले जाते. कला निर्मितीच्या मुळाशी कलाकाराची कल्पकता, संवेदनशीलता, भावनाशीलता आणि कौशल्य हे घटक अत्यंत महत्त्वाचे असतात. आता दुक कला आणि ललित कला याबद्दल आपण जाणून घेऊया. दुक कला आणि ललित कला अशी कला प्रकारांची विभागणी केली जाते. ललित कलांना अंगिक कला असेही म्हटले जाते. दुक कलांचा उगम प्रागैतिहासिक काळातच झाला. हे दर्शवणारे अनेक कला नमुने जगभरातील अश्मयुगीन गुहांमधून प्राप्त झालेले आहेत. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे लोककला आणि अभिजात कला. कलेच्या लोककला आणि अभिजात कला अशा 2 परंपरा मानल्या जातात. लोककला ही एक अश्मयुगीन काळापासून अखंडितपणे चालत आलेली परंपरा आहे. तिचा आविष्कार हा लोकांच्या रोजच्या जगण्याचा भाग असतो. त्यामुळे या परंपरेतील अभिव्यक्ती अधिक उत्स्फूर्त असते. लोककलेची निर्मिती समूहातील लोकांच्या प्रत्यक्ष सहभागातून होते. अभिजात कला ही एक प्रमाणित नियमांच्या चौकटीत बांधलेली असते. ती आत्मसात करण्यासाठी दीर्घकालीन प्रशिक्षणाची आवश्यकता असते. कला शैली. आता कला शैली बघूया. कला निर्मितीची प्रत्येक कलाकाराची स्वतंत्र पद्धत म्हणजे कला शैली. एखादी पद्धत जेव्हा परंपरेचे स्वरूप धारण करते तेव्हा ती पद्धत विशिष्ट कला शैली म्हणून ओळखली जाऊ लागते. प्रत्येक संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या कालखंडाशी आणि प्रदेशाशी निगडीत असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कला शैली विकसित होतात. त्या शैलींच्या आधारे त्या संस्कृतीमधील कलेच्या इतिहासाचा अभ्यास करता येतो. आता एक पुढे कला शैली तुमच्या समोर आहे. मराठा चित्रशैली हा प्रकार बघूया. कला शैलीचे उदाहरण म्हणून मराठा चित्रशैलीचा विचार करता येईल. साधारणपणे इसवी सनाच्या 17व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठा चित्रशैली विकसित होण्यास सुरुवात झाली. या शैलीतील चित्रे रंगीत असून ती भित्तिचित्रे आणि हस्तलिखितांमधील लघुचित्रांच्या स्वरूपातील आहेत. वाई, मेणवली, सातारा यांसारख्या ठिकाणी जुन्या वाड्यांमधून मराठा चित्रशैलीतील काही भित्तिचित्रे पाहण्यास मिळतात. मराठा चित्रशैलीवर राजपूत चित्रशैलीचा आणि युरोपीय चित्रशैलीचा राजपूत आणि युरोपीय चित्रशैलीचा प्रभाव पडलेला दिसतो. एखादी विशिष्ट चित्रशैली ज्या काळात विकसित झालेली असेल त्या काळात राहणीमान, पोशाख, रीतिरिवाज इत्यादी गोष्टींचा अभ्यास त्या शैलीतील चित्रांच्या आधारे करता येत असतो. पुढचा मुद्दा आहे दुसरा भारतातील दुक कला परंपरा. आता हा मुद्दा बघूया आपण. भारतातील दुक कला परंपरा. दुक कलांमध्ये चित्रकला आणि शिल्पकला यांचा समावेश होतो. बघा, दुक कलांमध्ये कसला समावेश होतो तर चित्रकलेचा आणि शिल्पकला या 2 गोष्टींचा समावेश होतो. सगळ्यात पहिल्यांदा बघूया चित्रकला. चित्रकला द्विमितीय असते. 2D म्हणतो आपण. उदाहरणार्थ निसर्गचित्र, वस्तुचित्र, व्यक्तिचित्र, वस्तूंचे आरेखन इत्यादी चित्रे रेखाटली जातात. त्यासाठी शिलाखंड म्हणजे त्याच्यासाठी कसला वापर होतो आपला तर शिलाखंड, भिंती,
कागद, सुती किंवा रेशमी कापडाचे फलक, मातीची भांडी यासारख्या माध्यमांचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ अजिंठा लेण्यातील बोधिसत्व, पद्मपणीचे भित्तिचित्र हे तिथे तुम्हाला पाहायला भेटेल. नंतर येतं लोकचित्रकला शैली. अश्मयुगीन काळातील गुहाचित्रे अनेक देशांमध्ये आढळून येतात. भारतामध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बघा भारतात कुठे कुठे आहे तर मध्य प्रदेशमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, बिहार, उत्तराखंड, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये गुहाचित्रे असलेली स्थळे आहेत. मध्य प्रदेशातील भीमबेटका येथील गुहाचित्रे प्रसिद्ध आहेत. भीमबेटकाचा समावेश जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळांमध्ये करण्यात आलेला आहे. गुहाचित्रांमध्ये मनुष्यकृती, प्राणी आणि काही भौमितिक आकृतींचा समावेश असतो. पुराश्मयुग ते शेतीची सुरुवात होईपर्यंतच्या काळापर्यंत या चित्रांची शैली, त्यांचा विषय यामध्ये बदल होत गेलेले आढळतात. चित्रांमध्ये नवीन प्राणी आणि वनस्पती यांचा समावेश झालेला दिसतो. तसेच मनुष्यकृतींच्या रेखाटनाच्या पद्धतीत आणि वापरलेल्या रंगांमध्ये सुद्धा फरक होत जातो. या चित्रांमध्ये काळा, लाल, पांढरा यासारखे नैसर्गिक द्रव्यांपासून तयार केलेले रंग वापरलेले असतात. त्या त्या काळातील लोकांचे त्यांच्या परिसरासंबंधीचे ज्ञान आणि नैसर्गिक स्रोतांचा उपयोग करून घेण्याचे तंत्रज्ञान यांचा विकास कसा होत गेला याची कल्पना या चित्रांद्वारे करता येऊ शकते. ठीक आहे. लोकचित्रकलेची परंपरा गुहाचित्रांच्या परंपरेशी नाते सांगणारी आहे. घरातील लग्न कार्यात, बघा लग्न कार्यात सुद्धा सणासुदीला भिंतीवर चित्र काढणे, अंगणात रांगोळी काढणे, तसेच चित्रांच्या साहाय्याने आख्याने सांगणे यातून प्रादेशिक लोककला परंपरेतील विविध चित्रशैली विकसित झाल्या. आता आपण सगळ्यात पहिल्यांदा हे तुम्हाला माहिती आहे का हे समजून घ्या. हे बघा या ठिकाणी तुम्हाला एक वारली चित्र दिसतंय. तर या वारली चित्रावरनं तुम्हाला लक्षात येईल की हे महाराष्ट्रातील एक वारली चित्र आहे. बघा महाराष्ट्रातील वारली चित्र परंपरा आणि पिंगुळ किंवा चित्रकथी परंपरा ही लोककला शैलीची निवडक उदाहरणे आहेत. बघा चित्र परंपरा आणि पिंगुळ किंवा चित्रकथी परंपरा ही लोककला शैलीची निवडक उदाहरणे आहेत. ठाणे जिल्ह्यातील जिव्या, सोम्या, मशे यांचा वारली चित्रकला लोकप्रिय करण्यात फार मोठा वाटा आहे. त्यांना त्यांच्या वारली चित्रांसाठी भारतातील अनेक जागतिक स्तरावरचे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. सन 2011 मध्ये त्यांना पद्मश्री हा बहुमान मिळाला. पुढचे बघा हे जाणून घेऊया आपण. बघा या ठिकाणी तुम्हाला एक चित्र दिसतंय. आता याबद्दल जाणून घेऊया. इसवी सनाच्या 12व्या शतकातील सोमेश्वर या चालुक्य राजाने, राजाचं नाव आहे सोमेश्वर, चालुक्य राजाने लिहिलेल्या मानसोल्लास किंवा अभिलषितार्थ चिंतामणी या ग्रंथात चित्रकथी परंपरेचे वर्णन केलेले आढळते. त्यावरून या परंपरेच्या प्राचीनत्वाची कल्पना येते. कठपुतळ्या किंवा चित्रांच्या साह्याने रामायण, महाभारतातील कथा सांगण्याची परंपरा म्हणजे चित्रकथी परंपरा. या परंपरेतील चित्रे कागदावर काढून नैसर्गिक रंगात रंगवलेली असतात. एका कथेसाठी साधारणपणे 30 ते 50 चित्रांचा वापर केला जातो. वेगवेगळ्या कथा सांगण्यासाठी अशा चित्रांच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या पोथ्या चित्रकथी परंपरेमध्ये जपलेल्या असतात. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या या परंपरेचे पुनर्जीवन करण्याचे प्रयत्न सरकार आणि कलाकारांतर्फे केले जात आहेत. आता पुढचा मुद्दा बघूया. अभिजात चित्रकला बघू. प्राचीन भारतीय वाङ्मयामध्ये विविध कलासंबंधी सांगोपांग विचार झालेला दिसतो. यामध्ये एकूण 64 कलांचा उल्लेख आहे. त्यामध्ये चित्रकलेचा उल्लेख आलेख्यम किंवा
आलेख्य विद्या या नावाने केलेला आहे. आलेख्य विद्याची षडांगे म्हणजे 6 महत्वाचे पैलू. षडांगेचा अर्थ काय घेतला? 6 महत्वाचे पैलू आहेत. त्यांचा विचार प्राचीन भारतीयांनी अत्यंत बारकाईने केला होता. त्यांमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आहे बघा, रूपभेद म्हणजे विविध आकार, नंतर प्रमाण म्हणजे प्रमाणबद्ध रचना आणि मोजमाप, नंतर भाव, भाव प्रदर्शन, नंतर लावण्य योजना म्हणजे सौंदर्याचा स्पर्श, सादृश्यता म्हणजे वास्तव्याच्या जवळ जाणारे चित्रण, आणि वर्णिकाभंग म्हणजे रंगांचे आयोजन यांचा समावेश आहे. विविध धार्मिक पंथाचे आगम ग्रंथ, पुराणे आणि वस्तुशास्त्रांवरील ग्रंथ यामधून चित्रकला, शिल्पकला यांच्या संबंधीचा विचार मंदिर बांधण्याच्या संदर्भात केलेला दिसतो. आता पुढील मुद्दा आहे हस्तलिखितांमधील लघुचित्रे. हस्तलिखितांमधील लघुचित्रांवर सुरुवातीला पर्शियन शैलीचा प्रभाव होता. दक्षिणेकडील मुस्लिम राजवटींच्या आश्रयाखाली दख्खनी लघुचित्रे विकसित झाली. बघा, दख्खनी लघुचित्रे त्या काळात विकसित झाली. मुघल सम्राट अकबरच्या कारकिर्दीत पर्शियन आणि भारतीय चित्रकारांच्या शैलीतून मुघल लघुचित्र शैली उदय झाला. नंतर युरोपीय चित्रशैली बघूया आपण आता. ब्रिटिश राजवटीत पाश्चात्य चित्रशैलीचा प्रभाव भारतीय चित्रशैलीवर पडलेला दिसतो. पुण्यातील शनिवार वाड्यात सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात बघा, सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात जेम्स वेल्स या स्कॉटिश चित्रकाराच्या नेतृत्वाखाली एक कलाशाळा स्थापन करण्यात आली होती. त्याने सवाई माधवराव आणि नाना फडणवीस यांचे चित्र काढले होते. वेल्सच्या सोबत काम करणारे एक मराठी चित्रकार गंगाराम तांबट, बघा यांचा हे चित्र आहे त्यांचं, गंगाराम तांबट यांचा इथे विशेष उल्लेख करायला हवा. त्यांनी वेरूळ, कार्ली येथील लेण्यांची चित्र काढली होती. त्यांची काही चित्रे अमेरिकेतील येल विद्यापीठात असलेल्या येल सेंटर ऑफ ब्रिटिश आर्ट येथे जतन केलेली आहेत. नंतर पुढील मुद्दा बघूया. चित्रवस्तूचे हुबेहूब चित्रण हे पाश्चात्य चित्रशैलीचे वैशिष्ट्य समजले जाते. मुंबईत सन 1857 मध्ये स्थापन झालेल्या बघा जे स्कूल ऑफ आर्ट्स बद्दल तुम्ही ऐकलेलं असेल, हे मुंबईत आहे. जे स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्री या पाश्चात्य कलाशैलींचे शिक्षण देणाऱ्या कलाशाळेतून अनेक गुणवंत चित्रकार नावरूपाला आले. त्यातील पेस्तनजी बोमनजी यांनी अजिंठा लेण्यांमधील चित्रांच्या प्रतिकृती बनवण्याचे काम केले. नंतर शिल्पकला त्रिमितीय असते बघा, उदाहरणार्थ मूर्ती, पुतळा, कलापूर्ण भांडी आणि वस्तू. शिल्पे कोरली किंवा घडवली जातात. त्यासाठी दगड, धातू आणि माती यांचा उपयोग केला जातो. वेरूळचे कैलास लेणे हे अखंड शिलाखंडातून कोरलेले अद्वितीय शिल्प आहे. सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या शीर्षावरील 4 सिंहांच्या शिल्पावर आधारलेले चित्र हे भारताचे राष्ट्रीय मानचिन्ह आहे. नंतर पुढचा मुद्दा लोकशिल्पकला शैली. चित्रकलेप्रमाणेच शिल्पकला ही सुद्धा अश्मयुगीन काळा इतकीच प्राचीन आहे. दगडी हत्यारे बनवण्याची सुरुवात ही एक प्रकारे शिल्पकलेची सुरुवात होती असे म्हणता येईल. भारतामध्ये धार्मिक प्रसंगी मातीच्या मूर्ती तयार करून त्यांची पूजा करण्याची किंवा त्या अर्पण करण्याची प्रथा हडप्पा संस्कृतीच्या काळापासून होती. ती आजतागायत बंगाल, बिहार, गुजरात, राजस्थान अशा अनेक राज्यांमध्ये अस्तित्वात असल्याचे दिसते. महाराष्ट्रामध्ये तयार केल्या जाणाऱ्या गणेश मूर्ती, गौरींचे मुखवटे, बैलपोळ्यासाठी तयार केले जाणारे मातीचे बैल, पूर्वजांच्या स्मरणासाठी उभे केलेले लाकडी मुखवटे, खांब, वीरगळ
आदिवासी घरांमधील साठवणीच्या मातीच्या कोठ्या इत्यादी गोष्टी या शिल्पकलेच्या लोकपरंपरेची साक्ष देतात. पुढचा मुद्दा आहे अभिजात शिल्पकला शैली. आता बघा, हडप्पा संस्कृतीमधील मुद्रा आणि दगडी आणि कांस्य पुतळे 5000 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक प्राचीन असलेल्या भारतीय शिल्पकलेच्या परंपरेची साक्ष देता. मौर्य सम्राट अशोकाच्या काळातील दगडी स्तंभांपासून भारतातील कोरीव दगडी शिल्पनिर्मितीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असे मानले जाते. मध्य प्रदेशातील सांची येथील स्तूप प्रथम सम्राट अशोकाच्या काळात उभारले गेले. त्यावरील देखण्या शिल्पांची सजावट मात्र नंतरच्या काळात केली गेली असावी असे मानले जाते. भारतातील शिल्पकलेचा विकास नंतरच्या काळात होत राहिला याची साक्ष आपल्याला भारहूत येथील स्तूपावरील शिल्पांद्वारे मिळते. बौद्ध धर्माचा प्रसार भारताबाहेर दूरवर झाला, त्यामुळे त्या देशांमध्ये स्तूप उभारण्याची परंपरा सुरू झाली. इंडोनेशियातील बोरोबुदूर येथील स्तूप हा जगातील सर्वात मोठा स्तूप आहे. तो इसवी सनाच्या 8व्या-9व्या शतकात बांधला गेला. इसवी सन 1911 साली युनेस्कोने बोरोबुदूर जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर केले. बोरोबुदूर स्तूप जे आहे ते इथे तुम्हाला चित्र दिसत असेल. भारतीय मूर्तिविज्ञान अफगाणिस्तान आणि आसपासच्या प्रदेशात इसवी सन पूर्वी 2ऱ्या शतकात ग्रीक आणि पर्शियन प्रभाव दर्शवणारी गांधार शिल्पकला शैली उदयाला आली. इसवी सनाच्या 1ल्या ते 3ऱ्या शतकात म्हणजे कुशाण काळात मथुरा शिल्पशैली उदयाला आली. या शैलीने भारतीय मूर्तिविज्ञानाचा पाया घेतला. देवप्रतिमांचा उपयोग करण्याची कल्पना कुशाण नाण्यांवर प्रथम पाहण्यास मिळते. गुप्त साम्राज्याच्या काळात भारतीय मूर्तिविज्ञानाचे नियम तयार होऊन शिल्पकलेचे मापदंड निर्माण झाले. इसवी सनाच्या 9व्या ते 13व्या शतकात चोळ राजांच्या अधिपत्याखाली दक्षिण भारतात कांस्य मूर्ती घडवण्याची कला विकसित झाली. त्यामध्ये शिव पार्वती, नटराज, लक्ष्मी, विष्णू यांसारख्या देवांच्या मूर्ती बनवल्या जाऊ लागल्या. स्थापत्य आणि शिल्पकला बघा, भारतामध्ये अनेक कोरीव लेणी आहेत. कोरीव लेण्यांची परंपरा भारतामध्ये इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकात सुरू झाली. तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण लेणे हे स्थापत्य आणि कोरीव शिल्पाचे एकत्रित उदाहरण असते. प्रवेशद्वारे, आतील खांब आणि मूर्ती हे शिल्पकलेचे उत्तम नमुने असतात. भिंती आणि छत यावर केलेले उत्तम चित्रकाम काही लेण्यांमध्ये अजूनही काही प्रमाणात टिकून आहे. महाराष्ट्रातील अजिंठा आणि वेरूळ येथील लेण्यांना इसवी सन 1983 मध्ये जागतिक वारशाचा दर्जा देण्यात आला. भारतात मंदिरे स्थापत्याची सुरुवात साधारणपणे इसवी सनाच्या 4थ्या शतकात गुप्त साम्राज्याच्या काळात झाली. गुप्त काळाच्या सुरुवातीस गाभारा आणि त्याबाहेरील 4 स्तंभ असलेली ओसरी एवढेच मंदिर स्वरूप होते. इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत भारतातील मंदिर स्थापत्य पूर्ण विकसित झाले होते. हे वेरूळ येथील कैलास मंदिराच्या भव्य रचनेवरून सहज लक्षात येते. मध्ययुगीन काळापर्यंत भारतीय मंदिर स्थापत्याच्या अनेक शैली विकसित झाल्या. शिखरांच्या रचना वैशिष्ट्यांनुसार या शैली ठरतात. त्यामध्ये उत्तर भारतातील नगर आणि दक्षिण भारतातील द्राविड या 2 शैली प्रमुख मानल्या जातात. या दोहोंमधून विकसित झालेल्या मिश्र शैलीला वेसर असे म्हटले जाते. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात आढळणारी भूमिज मंदिर शैली आणि नागर मंदिर शैली यांमध्ये रचनेच्या दृष्टीने साम्य आढळते.
भूमिज शैलीत क्रमशः लहान होत जाणाऱ्या शिखरांच्या प्रतिकृती वरपर्यंत रचलेल्या असतात. मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम सत्तांच्या आश्रयाखाली पर्शियन, मध्य आशियाई, अरबी आणि इस्लामपूर्व भारतीय असे स्थापत्य शैलीचे अनेक प्रवाह एकत्र आले. त्यातून भारतातील मुस्लिम स्थापत्य विकसित झाले. अनेक देखण्या वस्तूंची निर्मिती केली गेली. दिल्ली जवळच्या मेहरौली येथील कुतुब मिनार, आग्रा येथील ताजमहल आणि विजापूर येथील गोल घुमट या वस्तू मुस्लिम स्थापत्य शैलीची जगप्रसिद्ध उदाहरणे आहेत. कुतुबुद्दीन ऐबक याच्या काळात कुतुब मिनार बांधण्यास प्रारंभ झाला आणि अल्तमश याच्या कारकिर्दीत कुतुब मिनारचे बांधकाम पूर्ण झाले. कुतुब मिनार जगातील सर्वाधिक उंच मिनार आहे. त्याची उंची 73 मीटर म्हणजे 240 फूट आहे. ज्या वस्तुसंकुलाचा कुतुब मिनार हिस्सा आहे ते कुतुब वास्तुसंकुल युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर केले आहे. मुघल सम्राट शहाजहान याने त्याची बेगम मुमताज महल हिच्या स्मरणार्थ ताजमहल बांधला. ताजमहल हे भारतातील मुस्लिम स्थापत्याच्या सौंदर्याचे अग्रगण्य उदाहरण मानले जाते. जगप्रसिद्ध असलेली ही वास्तू जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोने जाहीर केलेली आहे. इसवी सनाच्या 17व्या शतकात बांधलेल्या विजापूरच्या गोल घुमट या अत्यंत भव्य इमारतीत मोहम्मद आदिल शहा याची कबर आहे. या इमारतीला गोल घुमट हे नाव ज्यामुळे मिळाले त्या घुमटाच्या आतल्या घेराच्या बाजूने गोल सज्जा आहे. या सज्जात उभे राहून बुजले तरी तो आवाज सर्वत्र ऐकू येतो. जोरात टाळी वाजवली तर तिचा प्रतिध्वनी अनेकदा घुमतो. भारतात ब्रिटिश सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर एक नवीन स्थापत्य शैली उदयाला आली. तिला इंडो गॉथिक स्थापत्य शैली असे म्हटले जाते. ब्रिटिश काळात बांधल्या गेलेल्या चर्च, सरकारी कचेऱ्या, मोठ्या पदाधिकाऱ्यांची निवासस्थाने, रेल्वे स्टेशन यांसारख्या इमारतींमध्ये ही शैली पाहावयास मिळते. मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस ही इमारत या शैलीचे एक उत्कृष्ट उदाहरण असून ते युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झाले आहे. बघा, आपण हे जाणून घेऊया, हे माहिती करून घेऊ. महाराष्ट्रातील 12व्या-13व्या शतकातील मंदिरांना हेमाडपंथी मंदिरे असे म्हणतात. हेमाडपंथी मंदिरांच्या बाह्यभिंती बऱ्याचदा तारकाकृती असतात. तारकाकृती मंदिराच्या बांधणीत मंदिराची बाह्यभिंत अनेक कोण्यांमध्ये विभागली जाते. त्यामुळे त्या भिंती आणि त्यावरील शिल्पे यांच्या छायाप्रकाराचा सुंदर परिणाम पाहण्यास मिळतो. हेमाडपंथी मंदिराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे भिंतीचे दगड सांधण्यासाठी चुना वापरलेला नसतो. दगडांमध्येच एकमेकात घट्ट बसतील अशा कातलेल्या खोबणी आणि कूस यांच्या आधाराने भिंत उभारली जाते. मुंबईजवळील अंबरनाथ येथील अंबरेश्वर, नाशिक जवळील सिन्नर येथील गोंदेश्वर, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ ही हेमाडपंथी मंदिराची उत्तम उदाहरणे आहेत. त्याखेरीज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हेमाडपंथी मंदिरे पाहण्यास मिळतात. ठीक आहे, आता पुढचा मुद्दा बघू. 4.3 भारतातील ललित अंगिक कला परंपरा. लोककलेच्या परंपरा, त्यातला पहिला मुद्दा आहे लोककलेच्या परंपरा. भारतातील प्रत्येक प्रदेशाच्या वैविध्यपूर्ण अशा लोकगीते, लोकवाद्य, लोकनृत्य आणि लोकनाट्याच्या परंपरा आहेत. महाराष्ट्रातील लोककलेच्या अनेक परंपरा अस्तित्वात आहेत. या लोककला धार्मिक उत्सव आणि सामाजिक जीवन यांचा एक अविभाज्य भाग म्हणून विकसित झाल्या. कोळी नृत्य, तारपा नृत्य, कोकणातील दशावतार, पोवाडा, कीर्तन, जागर, गोंधळ ही त्यापैकी काही ठळक उदाहरणे आहेत. अभिजात कलेच्या परंपरा.
आता पुढचा मुद्दा बघूया. भारताला लोककला प्रमाणेच अभिजात कलांचाही अत्यंत समृद्ध वारसा लाभलेला आहे. भरत मुनींनी लिहिलेले नाट्यशास्त्र हा गायन, वादन, नर्तन, नाट्य या कलांचा सविस्तर उहापोह करणारा सर्वाधिक प्राचीन ग्रंथ समजला जातो. शृंगार, हास्य, बिभत्स, रौद्र, करुण, वीर, भयानक, अद्भुत आणि शांत असे 9 रस हे भारतीय ललित कलांच्या सादरीकरणात मूलभूत मानले आहेत. भारतीय लोकांचा बाहेरील देशांतील लोकांशी सतत संपर्क येत राहिला आणि त्याद्वारे त्या कलांच्या सादरीकरणामध्ये अनेक प्रवाह मिसळत गेले. त्यामुळे त्या अधिकाधिक समृद्ध होत गेल्या. जसे शास्त्रीय गायन, वादन, नृत्य यांच्या विविध शैली आणि त्या शैलींचे जतन करणारी घराणी निर्माण झाली. भारतातील शास्त्रीय गायनाच्या हिंदुस्थानी संगीत आणि कर्नाटक संगीत अशा 2 प्रमुख शाखा आहेत. तसेच शास्त्रीय आणि उपशास्त्रीय असे 2 भेद आहेत. उपशास्त्रीय गायनात अनेक लोकगीत शैलींचा समावेश झालेला दिसतो. आता हे पण जाणून घेऊ. पहिल्यांदा हा मुद्दा पूर्ण करूया. उत्तर भारतातील कथ्थक, महाराष्ट्रातील लावणी, ओडिशाचे ओडिसी, तामिळनाडूचे भरतनाट्यम, आंध्रचे कुचिपुडी, केरळचे कथकली आणि मोहिनीअट्टम या नृत्यशैलींच्या सादरीकरणात शास्त्रीय गायन, वादन आणि नृत्य यांचा सुरेख मेळ पाहण्यास मिळतो. स्वतंत्र भारतात शास्त्रीय संगीत आणि नृत्य सामान्य रसिकांपर्यंत पोहोचावे या दृष्टीने विविध ठिकाणी संगीत नृत्याचे महोत्सव साजरे केले जातात. त्यांचा आस्वाद घेण्यासाठी केवळ भारतातूनच नव्हे तर परदेशांमधूनही अनेक रसिक येतात. पुण्यातील प्रतिवर्षी सवई गंधर्व यांच्या नावाने होणारा संगीत महोत्सव प्रसिद्ध आहे. अलीकडील काळात भारतीय संगीताच्या क्षेत्रात विशिष्ट शैली किंवा विशिष्ट घराणे यांच्या मर्यादा ओलांडून अभिनव प्रयोग करण्याचे कल असलेल्या दिसतो. त्यामध्ये पाश्चात्य संगीत, पाश्चात्य नृत्य यांचा मेळ भारतीय संगीताशी घालण्याचा प्रयत्नही दिसतो. अशा प्रकारे नवीन शैली विकसित करणाऱ्या कलाकारांमध्ये उदय शंकर यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागते. त्यांनी भारतीय शास्त्रीय नृत्य आणि युरोपीय रंगभूमीवरील नृत्य नाट्य परंपरा यांचा मेळ साधला. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या शैलीमध्ये लोकनृत्याच्या विविध शैलींनाही स्थान दिले. भारतीय ललित कलांच्या सादरीकरणाचे क्षेत्र अशा तऱ्हेने विस्तारताना दिसत आहे. ही गोष्ट भारतीय दुःखकलांच्या क्षेत्रातही सातत्याने घडते. चौथ्या मुद्द्याकडे जाण्यापूर्वी आपण माहिती आहे का तुम्हाला हा मुद्दा जाणून घेऊया. बघा, विजापूरचा सुलतान इब्राहिम आदिलशाह दुसरा याने दख्खनी उर्दू भाषेत किताब ए नवरस हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात संगीत शास्त्राशी संबंधित असून गायनकुल गीते असलेला ध्रुपद गायकीला समोर ठेवून गीतांना साकार करणारा उत्तम दर्जाचा काव्य ग्रंथाची अनुभूती रसिकांना देणारा हा ग्रंथ आहे. या ग्रंथाचा मराठी अनुवाद डॉक्टर सय्यद नशीत यांनी केला असून त्याचे मराठी संस्करण डॉक्टर अरुण प्रभुणे यांनी केले आहे. या ग्रंथाच्या मुखपृष्ठावरील तोहऱ्याचा अनुवाद पुढील प्रमाणे आहे. बघा, पहिल्यांदा अनुवाद बघूया. हे माते सरस्वती, तू जगज्योती आणि सर्व गुणी आहेस. इब्राहिमवर तुझी कृपा झाली तर म्हणजे तुझा आशीर्वादाने नवरसाचे गीत युगे युगे जिवंत राहील. आता चौथा मुद्दा बघूया आपण. कला, उपयोजित कला आणि व्यवसायाच्या संधी. पहिला आहे कला. कलेचा इतिहास ही एक ज्ञानशाखा आहे. त्या क्षेत्रात संशोधनाच्या आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. 1.
कलेच्या इतिहासाचे अभ्यासक पत्रकारितेच्या क्षेत्रातही काम करू शकतात. 2. कला वस्तूंच्या खरेदी विक्रीचे एक स्वतंत्र जग आहे. तेथे कला वस्तूंचे मूल्य ठरवण्याची ती कला वस्तू नकली नाही ना हे पारखण्याची आवश्यकता असते. त्यासाठी कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन तसेच सांस्कृतिक पर्यटन ही आता नव्याने विकसित होणारे क्षेत्र आहे. या क्षेत्रांमध्येही कलेच्या अभ्यासकांना अनेक व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत. त्यामध्ये संग्रहालय आणि अभिलेखागार, ग्रंथालय आणि माहिती प्रसारणाचे तंत्रज्ञान, पुरातत्त्वीय संशोधन आणि भारतीय विद्या ही काही महत्त्वाची क्षेत्रे आहेत. त्यानंतरचा मुद्दा बघूया, उपयोजित कला. दृक आणि ललित कलांच्या क्षेत्रात कलेचा केवळ रसिकांनी रसास्वाद घ्यावा म्हणून कला निर्मिती केली जाते. सर्व कला क्षेत्रातील कलाकारांचा तो प्राथमिक हेतू असतो. त्याखेरीज कलात्मक रचना आणि उपयुक्तता यांची सांगड घालून अनेक प्रकारची निर्मिती केली जाते. अशा प्रकारे उपयुक्तता हा हेतू ठेवून कला निर्मिती करणे म्हणजे उपयोजित कला. त्यातला पहिला मुद्दा आहे उपयोजित कलामधला. औद्योगिक आणि जाहिरात क्षेत्र तसेच घराची सजावट आणि सजावटीच्या वस्तू, रंगमंचावरील नेपथ्य, चित्रपट आणि दूरदर्शनवरील कार्यक्रम यांसाठी आवश्यक असणारे कला दिग्दर्शन, प्रकाशन आणि मुद्रण क्षेत्रात पुस्तके, नियतकालिके, वर्तमानपत्रे यांची मांडणी, सजावट व सुलेखन, भेट कार्ड, आमंत्रण पत्रिका, वैयक्तिक लेखन सामग्री, वस्तू भेट इत्यादी अनेक गोष्टी उपयोजित कला क्षेत्रातील जाणकारांची आवश्यकता असते. 2. स्थापत्य आणि छायाचित्रण ही क्षेत्रेही उपयोजित कला व सदराखाली येतात. सध्याच्या काळात संगणकावर तयार केलेली स्थिर आणि चलत चित्रे, नक्षी आणि आरेखने वापरली जातात. ती सुद्धा उपयोजित कलेचाच भाग आहेत. दागदागिने, मौल्यवान धातूंच्या कलावस्तू, रंगीत नक्षीची मातीची भांडी, बांबू आणि वेताच्या वस्तू, काचेच्या कलापूर्ण वस्तू, सुंदर कापड आणि वस्त्रे इत्यादींची निर्मिती अशी ही उपयोजित कलेची अत्यंत विस्तृत यादी आहे. वरील प्रत्येक क्षेत्रात बौद्धिक पातळीवर एखादी संकल्पना मांडून ती प्रत्यक्षात उतरवेपर्यंत निर्मितीचे अनेक टप्पे असतात. प्रत्येक टप्प्यावर प्रशिक्षित आणि कुशल व्यक्तींची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते. कलावस्तूंचे उत्पादन करताना त्यांच्या निर्मितीच्या प्रक्रिया काही विशिष्ट सांस्कृतिक परंपरांनी बांधलेल्या असतात. या क्षेत्रांमधील प्रक्रियांचा प्रत्येक टप्प्याच्या विकासात इतिहास असतो. प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमात कलावस्तूंच्या उत्पादन प्रक्रियेचे औद्योगिक, सांस्कृतिक परंपरांच्या इतिहासाचा अंतर्भाव केला जातो. वर उल्लेख केलेल्या क्षेत्रांमध्ये तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था भारतात आहेत. गुजरातमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अहमदाबाद ही अशा प्रकारचे प्रशिक्षण देणाऱ्या जगातील अग्रगण्य संस्थांपैकी एक समजली जाते. सन 2015 मध्ये या संस्थेने एक ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केला आहे. पुढील पाठात आपण या प्रसार माध्यमे आणि इतिहास याबाबत माहिती घेणार आहोत. तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी ह्या धड्याचे प्रश्न उत्तर सुद्धा शेअर करेल. धडा आवडला असल्यास नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू व्हेरी मच.